ज्या पालकांना वाटतं, की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये माझ्या येणाऱ्या सुनेने एवढी-एवढी प्रॉपर्टी घेऊन यावं, त्या पालकांनी आपल्या मुलासोबत कुठेतरी भीक मागायला बसावं. आणि जर उद्या मी एका मुलीचा बाप आहे, उद्या जर माझ्या मुलीसोबत असं काही घडलं, तर मी तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या सगळ्या कुटुंबाचा खूनच करीन. अनेक मुलं व्यसन करून घरी जातात. मग काहींना गुटखा खायचा नाद असतो, काहींना प्यायचा नाद असतो, काहींना हां. तंबाखू खायचा नाद असतो, काहींना मावा खायचा नाद असतो. मग ते दिवसभर खातात आणि घरी जातात. आणि ज्यावेळी घरी गेल्यावरती रात्री ज्यावेळेला ती बायकोच्या शेजारी जाऊन झोपतात ना, त्यावेळी त्या बायकोला त्याच्यासोबत रोमॅन्स करायची इच्छा नाही होत. असं वाटतं की तो तिच्यावर बलात्कार करतो. प्रत्येक ताईला असं वाटत असेल की असं आहे, नवऱ्याशी स्पष्ट बोला, मला ही गोष्ट खटकते, असं-असं आहे, असं-असं होतंय, याच्यामुळे हे आहे. हे जर तुला माझ्यापेक्षा तुझं व्यसन महत्त्वाचं असेल, तर तू व्यसन कर, मी लांब जाते. हं. पण तुला जर मी महत्त्वाचे असेल, तर मग बघ असं करायला पाहिजे. त्यामुळे आजच्या युवा पिढीने काही करण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्यामुळं आपल्या आई मान खाली जाणार नाही. हं. कारण जर आपल्यामुळे आपल्या जन्मदात्या आई मान खाली जात असेल, तर तुम्ही जिवंत राहण्यापेक्षा मेलेलं बरं. हे करायला गेलो लोक काय म्हणतील? ते करायला गेलो लोक काय म्हणतील? थोडी वेगळी वाट निवडली लोक काय म्हणतील? अरे कुठले लोक? हं. कुठले लोक? जे लोक तुमच्या अडी-अडचणीला तुमच्यासोबत येत नाहीत. जे फक्त सुखात तुमच्याबरोबर खायला तुमच्याकडे येतात. त्या लोकांना एवढंच सांगेन, तुम्ही काय म्हणू नका. तुमच्या घरात किती फाटले, तुमच्या बोचऱ्या चड्ड्या किती फाटल्यात त्या बघा. हं. ते महत्त्वाचं आहे. तुमचा पोरगा बाहेर जाऊन काय उद्योग करतो ते बघा. तुमची मुलगी जाऊन बाहेर काय काशी करते ते बघा. ते जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे काय झालंय, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ती वाकून बघायची घाण सवय आपल्याला. हां. मी भांडी घासतो, मी झाडू मारतो. पण सहसा करून मी कधी मारतो? माझ्या बायकोच्या मासिक पाळीच्या वेळी त्या 5 दिवसामध्ये. ओके. त्या 5 दिवसामध्ये मी माझ्या बायकोला एखाद्या महाराणीसारखी जपतो. कारण त्यावेळी तिचा तो होणारा त्रास, हं. तो पाहिलाय, अनुभवलाय. मग त्यावेळी मी तिला काहीच करू देत नाही. तू बस, तू फक्त ऑर्डर दे. सहसा करून त्यावेळी मी माझी सगळी कामं आहेत ना, ती टाळतो किंवा पुढे ढकलतो. ती जर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत आहे ना, तर तिच्या अवघड वेळी पण मी तिच्यासोबत असलो पाहिजे. हं. आपल्याला नॉर्मल एखादी जखम झाली, की दुखतो, त्रास होतो. त्या दिवसामध्ये तिच्या योनीतून 5 दिवस रक्त जातं, ब्लीडिंग होतं. हं. बरोबर. कमजोरी येते. तिला वाटतं मला कोणीतरी आधार द्यावा, माझ्यासोबत असावं. तर तिची अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून खूप असते. हं. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक नवऱ्यानं यावेळी आपल्या बायकोसोबत असलं पाहिजे. तिला तो आधार दिला पाहिजे. नमस्कार मंडळी. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, ट्रेलरवरनं तुम्हाला एक अंदाज आलेला आहे. आज ज्या गप्पा होणार आहेत त्या नक्कीच एका वेगळ्या विषयावर होणार आहे आणि त्याची झलक तुम्हाला स्टार्टिंगला दिसलेली आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट विषयाला हात घालू. सचिन दादा, तुझं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना मानाचा जय शिवराय. दादा जय शिवराय तुला. जय शिवराय. मी शिवभक्त अभिनेता सचिन गवळी आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे एक आम्ही वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. तर आपण सुरूच करू. आजचा जो आपला विषय आहे, ज्याविषयी तूच मला म्हटलास, की आपण जरा वेगळ्या विषयावर गप्पा मारू आणि तो खरं तर ज्वलंत विषय आहे, की नवरा-बायकोचं रिलेशनशिप. सध्या खूप वेगवेगळ्या ह्या रिलेशनशिप विषयीच्या बातम्या आपण रोज ऐकतोच आहे. तर मला त्याविषयी बोलायचं आहे, की त्याची सुरुवात लग्नापासून होते. तर ह्या सगळ्यामध्ये मुलींच्या मागण्या काही वेगळ्या होत चालल्यात, ज्या व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत. असं तू चर्चेमध्ये मागे म्हणाला होतास. जरा त्याविषयी सांग ना? ॲक्चुअली आजकाल समजेना झाले की नक्की चाललंय काय? कारण ज्यावेळेला आपण सोशल मीडिया म्हणजे आपण प्रत्येकजण Facebookवरती, Instagramवरती अपडेटेड आहोत. आणि आपण ज्यावेळेला ते ओपन करतो, सकाळी उठल्या-उठल्या बघतो, तर कुठलातरी वेगळाच ट्रेंड सुरू आहे, की लग्नाच्या 15 दिवसानंतर बायकोनी कट करून मारला नवऱ्याला, हनीमूनला हां. गेल्यावरती या-या ठिकाणी तिचा केला खून. म्हणजे तो हे लग्न संस्कृती धोक्यात आहे आणि कदाचित याच्यामुळं आपली संस्कृती ही धोक्यात येऊ शकते. कारण मला असं कळतं, की नवरा-बायकोचं नातं काय असायला पाहिजे, त्याला खूप मोठा इतिहास आहे. आपण आपल्या आई-वडिलांच्या रिलेशनबद्दल आपण अनेक वेळा पाहिलंय, अनुभवलंय, की ज्यावेळेला आपले वडील टेन्शनमध्ये असतात, त्यावेळेला आई कसा त्यांना आधार द्यायची. हं. आई कुठल्याही एखाद्या मुद्दा टेन्शनवर असेल, आपले वडील कसे आधार द्यायचे किंवा आपले आजी-आजोबा कसे द्यायचे. आत्ता वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे आत्ता मला वाटतं नात्यामध्ये पैसा आलाय, दिखावा आलाय आणि प्रत्येक गोष्ट मला सोशल मीडियावरती टाकायची आहे. हो. ह्याच्यामुळं व्हायला लागलं वेगळंच. मध्ये लॉकडाऊन आला. लॉकडाऊनने एक गोष्ट दाखवून आपल्याला दिली होती, की
तुम्हाला जगायला जास्त पैसे लागत नाहीत. हो. तुम्हाला अ, स्वतःची करमणूक करायला पैसे लागत नाहीयेत. तुम्हाला शो ऑफ करायला खूप पैसे लागतात. हं, बरोबर आहे. ही रिॲलिटी आहे. लॉकडाऊन आला, आपण त्यावेळेला हे शिकलो, पण परत ते विसरून गेलो. हं. आता परत आपण तसं "ए रे माझ्या मागल्या ताकण्या हां. चांगल्या" त्या प्रकारे सध्या सुरू आहे. तर मला सांगा लग्न करण्याची जी प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या मुलींनी काय पाहिलं पाहिजे? आजकाल प्रत्येक मुलीला असं वाटतं, की माझ्या नवऱ्याचा शहरामध्ये एक फ्लॅट पाहिजे. 2 बीएचके प्रशस्त असा. हां, जो तुझ्या वडिलांचा कधीच नव्हता. बरोबर, तू फ्लॅट घेताना तुझ्या वडिलांना 50 क्रॉस करायला लागली होती. बरोबर. ओके. गावाकडे शेती पाहिजे. मग ती शेती ती करणार नाहीये. तिला शेतीतलं काय माहिती नाहीये, पण तिला गावाकडे शेती पाहिजे. हं, एक गाडी पाहिजे. ती लग्नापूर्वी अगोदरपर्यंत ती टू व्हीलरने फिरली असेल. वडिलांच्या किंवा तिच्या. हं, ती जॉब करत असेल तर ती. बरोबर. पण ती तिला नवऱ्याकडून फोर व्हीलर पाहिजे. पण मी म्हणतो याच्यापेक्षा माझ्या आई-बहिणींनो, तुम्ही तुमचा नवरा निर्व्यसनी आहे का? तो शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का? तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का? इकडे फोकस करा. कारण पैसा नंतरही कमवता येतो. पण आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच दादा, की मुलींनी मला वाटतं तू जो हा सल्ला दिलाय ते नक्कीच मुली ऐकतील आणि मला वाटतं हा पॉडकास्ट बघितल्यावरती तरी काहीतरी बदल होईल अशी मला अपेक्षा आहे. तर लग्न ह्या ह्याच्यामध्ये हुंडा हा जो प्रकार जुन्या काळात होता. आपण म्हटलो, की आता आपण 21व्या शतकात चाललोय आणि हे सगळं बंद होतंय. हं. पण असं हे बंद होत नाहीये. आपल्याला काही दिवसापूर्वीच एका घटनेतून आपल्याला कळालंय. करेक्ट, तर करेक्ट. त्याविषयी काय सांगशील? आजकाल लग्नात दिला जाणारा हुंडा आणि हुंडाबळी. म्हणजे मला वाटतं आपण फक्त मोबाईल किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेच आपण डेव्हलप झालोय. हां. आपण वैचारिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या अजून मागास आहोत. कारण 2025 मध्ये सुद्धा हुंडाबळीच्या घटना घडत असतील, तर भाई आपण प्रगत देशात नाही राहत आहे. बरोबर आहे. ही खरी कंडिशन आहे. आणि 2025 मध्ये ज्या पालकांना वाटतं, की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये माझ्या येणाऱ्या सुनेने एवढी-एवढी प्रॉपर्टी घेऊन यावं, त्या पालकांनी आपल्या मुलासोबत कुठेतरी भीक मागायला बसावं. कारण जर तुमची बरोबर. पात्रता, जी मुलगी आपलं कुटुंब सोडून घरी येणार, तुमच्या घरी नांदायला येणार, तिच्याकडनं तुम्ही अजून अपेक्षा करताय आणि आपण काय म्हणतो, की माझी घरची लक्ष्मी. हं, मग कसली लक्ष्मी? काय ती फक्त पूजापुरतीच का? हं. हा भाग आहे ना. म्हणजे मला असं वाटतं, की ह्याला प्रशासनाचा धाक नाही आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण प्रशासनाचा धाक असता, तर आज सुद्धा ह्या घटना घडल्या नसत्या. बरोबर कायदा आहे. फक्त मला वाटतं त्या पुस्तकामध्येच मजबूत आहे, प्रत्यक्षात नाहीये. जर असतं तर हुंडाबळीच्या घटना घडल्या नसत्या. बरोबर आहे. आणि जर उद्या मी एका मुलीचा बाप आहे, उद्या जर माझ्या मुलीसोबत असं काही घडलं, तर मी तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या सगळ्या कुटुंबाचा खूनच करीन. कारण मी माझी मुलगी मी माझी मुलगी लहानपणापासून ते तिला सासरी पाठवण्यापर्यंत हातावरच्या फोडासारखी जपलेली आहे. माझी तिच्या बाबतीत अटॅचमेंट आहेत आणि तिला एवढं मी सगळ्या गोष्टी पुरवल्यानंतर जेव्हा मला कळतं, की ती सगळं सोडून नांदायला गेली आणि त्यासोबत असं काही घडतंय, तर मी तर गप्पच नाही बसणार. बरोबर आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की प्रशासनाने प्रत्येक पालकाला एक खून करायची परमिशन द्यावी, जेणेकरून त्यांच्या मुलीसोबत असं काही घडणार नाही. हां. म्हणजे मी तर अपीलच करीन 100% की मला एक किंवा मी अर्ज करीन, की पंतप्रधान साहेब, मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब मला एक खून करायची परवानगी द्या. जेणे माझ्या मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने. ओके. कदाचित भविष्यामध्ये कायदे अजून कडक होतील अशी अपेक्षा करूयात. आता मला एक हे बोलायचं आहे, की आत्ता जी एक मागे एक घटना घडली पुण्यामध्ये आपल्या जवळच घडली. तर त्या केसमध्ये असं झालं, की बाबा हुंडाबळी नावाचा प्रकार आपल्यासमोर उघडकीस आला, सगळ्यांना तो कळाला. आता त्या केसमध्ये असं जाणवलंय, की त्या मुलीला आधीपासून मारहाण होत होती. तरी आई-वडील तिला वारंवार सासरी पाठवत आहेत. का? तर समाजाच्या भीतीने. हं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये समाज किती मानसिकतेवर परिणाम करतो? मला वाटतं 80% आपल्या समाजाचा विकास एका मुद्द्यावरती नाही होत. कुठला आजार माहिती आहे का? लोक काय म्हणतील? हां. हे करायला गेलो लोक काय म्हणतील? ते करायला गेलो लोक काय म्हणतील? थोडी वेगळी वाट निवडली लोक काय म्हणतील? अरे कुठले लोक? हं. कुठले लोक? जे लोक तुमच्या अडी-अडचणीला तुमच्यासोबत येत नाहीत. जे फक्त सुखात तुमच्याबरोबर खायला तुमच्याकडे येतात. त्या लोकांचा काय विषय आहे? उद्या तुला एक साधं उदाहरण देतो. संत हं. तुकाराम महाराजांचं आहे. त्यांनी एक दाखला दिला होता एका ठिकाणी.
की तुमच्या घरामध्ये जर मुलांचं खूप किलबिलाट असेल ना, हं. ते लोकं म्हणतात, "अरे काय ते घर, किती किलबिलाट." हां. ही पहिली बाजू. दुसरी बाजू, जर तुमच्या घरामध्ये मुलांचा किलबिलाट नाही, एकदम शांत आहे. हं. तर लोकं अशी म्हणतील, "अरे काय ते घर, किती शांत आहे." हं. लोकं असंही बोलतात, लोकं तसंही बोलतात. बरोबर. उलटं ते आपण एक मध्ये सोशल मीडिया पोस्ट पण पाहिली होती. लोकं तेराव्याला पण म्हणतात, "जरा ऊन जास्त आहे, मठ्ठा पाहिजे होता." बरोबर आहे. म्हणजे ही रिॲलिटी आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील या दृष्टीनं जर तुम्ही आयुष्यामध्ये काही करायला लागलात ना, तुमचा कधी विकास नाही होणार. राहिला जी घटना, नाव घेत नाहीये, तुला हे सगळ्यांना माहिती आहे. हां. तर कुठेतरी त्यांच्या पालकांचं चुकलं, असं मला वाटतं, की अ, लग्न झालेली मुलगी घरी कशी आणून ठेवायची? मी माझी ठेवली असती. मी मगाशी बोललो मी खून केला असता, पण मी हं. माझी ठेवली असती. कारण मेलेल्या मुलगीपेक्षा जशी आहे तशी आणून तिला घरी ठेवून तिला स्वतःच्या पायावरती मी उभी केली असती. बरोबर. म्हणजे तिच्यावरती आत्महत्या करायची वेळ नसते आली. पहिला बरोबर. भाग. आणि हे ते हे नाही करू शकले. सेम लोक काय म्हणतील? त्या लोकांना एवढंच सांगेन, तुम्ही काय म्हणू नका. तुमच्या घरात किती फाटले, तुमच्या बोचात चड्ड्या किती फाटल्यात त्या बघा. हं. ते महत्त्वाचं आहे. तुमचा पोरगा बाहेर जाऊन काय उद्योग करतो ते बघा. तुमची मुलगी जाऊन बाहेर काय काशी करते ते बघा. ते जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे काय झालंय, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ती वाकून बघायची घाण सवय आहे आपल्याला. हां. आणि आपल्या बुडाखाली किती अंधार आहे आपण हे बघत नाही. बरोबर. त्यामुळं प्रत्येकाने लोक काय म्हणतील त्याच्यापेक्षा मला काय योग्य वाटतंय माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने, माझ्या मुलीच्या दृष्टीने, ते मी जास्त बघणं मला गरजेचं आहे. तर मला अजून एक असा प्रश्न विचारायचा होता, की सध्या नवरा-बायकोचं जसं आता मुलींची अपेक्षा असते ती पूर्ण होते, मुलगी लग्न करून घरी येते. काही दिवस चांगलं रिलेशन राहतं, सगळं हनीमून पिरियड व्यवस्थित होतो. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोघंही मोबाईलवरती आहेत. आपल्याला जाणवतं म्हणजे सुरुवात प्री वेडिंगपासून होते आणि कदाचित ती प्री वेडिंग ज्या मोबाईलवर बघतायत, त्या मोबाईलने बऱ्याच गोष्टी घडतात. आपल्या देशामध्ये सध्याच्या कंडिशनला कौटुंबिक कलहाच्या घटना खूप आहेत. घटस्फोटाच्या घटना खूप आहेत आणि कौटुंबिक कलहामुळं आत्महत्याच्या घटना खूप आहेत. हं. माहिती टाईम तुझ्या, दादा, आपल्या देशामध्ये प्रत्येक 5 मिनिटाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. हो. म्हणजे सगळ्या प्रकारच्या आत्महत्या आल्या. त्याच्यात प्रत्येक 20 मिनिटाला एक कौटुंबिक कलहाची आत्महत्या होते. बरं. कौटुंबिक कलह म्हणजे काय असतं? नवरा-बायकोत वाद हं. व्हायला पाहिजेत. असं म्हणतात वाद केल्याने प्रेम वाढतं. प्रेम. आता तू तुझं बघतोय, मी माझंही बघतोय. आपलं प्रेम वाढलेलंच आहे. तर हा भाग. बरं, मोबाईल हा असा विषय आहे, की आपल्याला कळत नाही, की मोबाईलवर कुठली गोष्ट ठेवायला पाहिजे आणि कुठली गोष्ट टाकायला पाहिजे. हं. मग तुझा वाढदिवस आहे आणि मी तुझ्या वाढदिवसाला जर स्टेटस नाही ठेवला, तर असं नाही, की माझं तुझ्यावरती प्रेम कमी झालंय. हो. तर ते तुला वाटायला लागतं. बरोबर आहे. म्हणजे तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे आणि मी जर तुझ्या आईचा, वडिलांचा, भावाचा, हं. बहिणीचा फोटो स्टेटस नाही ठेवला, की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला अमुक-अमुक गोष्ट मिळाली, तुम्ही यशस्वी झाला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर तुला असं वाटलं लागतं, की अरे हे प्रेम कमी नाही होतं. प्रेम म्हणजे तुमचं प्रेम फक्त दाखवण्यापुरतं आहे का? हं. जशी कुटुंबामध्ये मोबाईलने एंट्री केली ना, कुटुंबाची प्रगती कमी, वाताहत जास्त झाली आहे. हां. पण आजकाल प्रत्येकाने आपला आवाज सोशल मीडियावर का टाकायचा? मला हेच कळत नाहीये. बरं कशासाठी? लाईकसाठी? फॉलोअरसाठी? का? हं. अरे तो सुशांत सिंग राजपूत ज्याला आता जाऊन 5 हो. वर्ष पूर्ण झाली. 2020 मध्ये त्याचे 3.25 करोड फॉलोअर्स होते. हं. पण त्याच्यावर बोलायला 4 माणसं नव्हती. हं. फॉलोअर्स नका कमवू, माणसं बरोबर आहे. कमवा. आणि नात्यात प्रेम दाखवत नका बसू. जाऊन भेटा. बरोबर आहे. नाही बघा माझ्या सासू माझं किती प्रेम आहे. म्हणजे आजकाल ते मदर्स डे, फादर्स डे, अमुक हां. डे, तमुक डे. तिथं माझ्या बापावर किती प्रेम आहे, माझ्या हां. आईवर माझं किती प्रेम आहे, माझ्या भावावर माझं किती प्रेम आहे. प्रत्यक्षामध्ये आयुष्यात आपण आपल्या बापाशी, आईशी, भावाशी कसं बोलतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. हं. फक्त शो ऑफ. तर कुणाला दाखवायचं आहे? मला वाटतं शो ऑफ म्हणजे जगण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली, त्यांचा आदर केला, मान-सन्मान केला, तर आयुष्य खूप सुंदर आहे. बाकी काय त्याला. कुटुंबामध्ये नवरा-बायकोंच्या नात्यांमध्ये मोबाईल हा जास्त महत्त्वाचा नसला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, नवरा-बायकोसारखं पवित्र नातं नाहीये. त्यांनी एकमेकांना समजून घेण्याचं, समजून सांगण्याचं, एकमेकांसोबत सुख-दुःख व्यक्त करण्याचं आणि एकमेकांना मान-सन्मान करण्याचं जास्त गरज आहे. बरोबर आहे. आणि मोबाईलमुळं असं झालंय, की दुसऱ्याचं बघून आपण कंपॅरिझन करायला लागतो. हे बघा तिने ही साडी घेतली. हे बघा हां. तिने हे केलं. मग जेव्हा आपण तुलना करायला लागतो ना, तेव्हा नात्यामध्ये गडबड व्हायला चालू होते. बरोबर.
आणि आपल्याला हे कळत नाही, की आपण पुढच्या व्यक्तीने जे काही ते दाखवले सोशल मीडियावरती, ते खरंच त्यांनी केलंय का? ते खरंच त्यांनी प्राप्त केलंय का? हं. मग आपण जे आपल्याकडे आहे, त्याच्यात पण आपण दूषणं काढायला लागतो. काय म्हणतो आपण त्याच्यात ते चुका काढायला लागतो आणि दूषणं द्यायला लागतो आपण, असा विषय होतो. त्याच्यामुळं प्रत्येक नवरा-बायकोला मी एवढंच सांगेन, नात्यात वाद होत राहतात. फक्त तो वाद सोशल मीडियावरती नेऊ नका. 4 भिंतीच्या आतला वाद तो 4 भिंतीच्या आतमध्येच राहू द्या. सोशल मीडियावरती फक्त लोकं तुम्हाला खांदा द्यायला असतात आणि ते सोशल मीडियावरतीच देतात. बरं जो व्यक्ती तुम्हाला खांदा द्यायला असतो, तो त्याच्या बायकोला कधी गुड मॉर्निंग बोलला हे माहिती नसेल. तो हां. त्याच्या बायकोला कधी आय लव्ह यू म्हणलंय हे त्यालाही माहिती नसेल, त्याला आठवतही नसेल. ही रिॲलिटी आहे हे. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये मोबाईलमुळं आपल्याला जास्त संसारिक गडबड होईल असं काही करू नका. गरज नाहीये. आजकाल घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलंय. हं. तर तुला काय वाटतं काय कारणं असतील यामागची? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढले, एकत्र वाढले. पूर्वी लग्न टिकायचीच. हं. आजकाल 6 महिने टिकत नाहीयेत. म्हणजे आई-वडील खूप मोठे पैसे खर्च करून ते साखरपुडा करतात, नंतर प्री वेडिंग होतं, नंतर लग्न करतात आणि नंतर कळतं की 3 महिन्यांनी मुलगी घरी आली आहे, हां. 6 महिन्यांनी मुलगी घरी आली आहे, 1 वर्षांनी घटस्फोटासाठी अप्लाय केलाय. मग मगाशी मी जसं बोललो ना, की त्यासाठी सगळ्यात मेन मुद्दा की तुमच्या मुलाकडे किती संपत्ती आहे त्याच्यापेक्षा तो शारीरिक, मानसिक, हां. आर्थिक किती सक्षम आहे हे बघा. आर्थिक सक्षम का बघा, तो चांगला शारीरिक, मानसिक सुदृढ असेल तर तो पैसे कमवायला त्याला अक्कल येते. बरोबर आहे. म्हणजे निरोगी शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. बरोबर आहे. निरोगी मन ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काहीही करू शकता. जर बरोबर. तुझ्याकडे 1000 करोडची प्रॉपर्टी आहे, पण तू जर डोक्याकडनं थोडासा वेडपडल्यासारखा आहेस, तू जर मानसिक स्टेबल नाहीयेस, तर त्या संपत्तीचा उपयोग काय तुला? बरोबर आहे. सरळ साधा-सोपा विषय आहे हा. बरं, निर्व्यसनी असणं का गरजेचं आहे? कारण अ, आता मलाही व्यसन नाही, कदाचित तुलाही नाही. हं. त्याच्यामुळं आपण बोलतो की निर्व्यसनी. बाकी ती कुणी काय व्यसन करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की निर्व्यसनी असायला पाहिजे. कारण हा थोडासा वैयक्तिक विषय होईल कदाचित. अनेक मुलं व्यसन करून घरी जातात. मग काहींना गुटखा खायचा नाद असतो, काहींना प्यायचा नाद असतो, काहींना हां. तंबाखू खायचा नाद असतो, काहींना मावा खायचा नाद असतो. मग ते दिवसभर खातात आणि घरी जातात. आणि ज्यावेळी घरी गेल्यावरती रात्री ज्यावेळेला ती बायकोच्या शेजारी जाऊन झोपतात ना, त्यावेळी त्या बायकोला त्याच्यासोबत रोमॅन्स करायची इच्छा नाही होत. असं वाटतं की तो तिच्यावर बलात्कार करतोय. हं. हा खूप नाजूक विषय आहे, पण मी स्पष्ट बोलतो. हेही घटस्फोटाचं खूप मोठं कारण आहे. हां. तुम्ही बघा ना, एक गुटखा खाणारा माणूस शेजारी आहे आणि तुम्ही शेजारच्या तासभर थांबलाय. हं. वास. आणि मग होतं असं, की मग तिला कुणाशी काय बोलावं काय कळत नाहीये. कुणा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आजकाल मार्केटिंग करतात एक जण. म्हणजे मी मी मला एखादा तुला मुद्दा बोलायचा आहे आणि मी तुला सांगायला आलो, की तो हसतो हं. आणि मी चुकून आत्महत्या केली. तर नंतर तू म्हणतो, "अरे मला हां. बोलायचं ना मित्रा. मी असतो ना. मी केलं असतं." पण असंही झालं असेल भाडखाऊ. तो तुझ्याकडे आला असेल. हं. तो तुला बोलला असेल आणि तू त्याच्यावर हसला असशील. हं. मग ते सोशल मीडियावर जातात. मग तिकडं व्यक्त होतात. मग तिथून ते खांदे मिळतात. मग तिला कळतं, की आता माझ्याकडे 10 लोकांचा सपोर्ट आहे, माझ्याकडे 20 लोकांचा सपोर्ट आहे, मला एवढ्या पोस्ट एवढ्या लाईक आल्या. मग ते कुटुंबचा जो प्रवास आहे, तो सोशल मीडियावर जातो ना, मग तमाशा होतो. हं. बरोबर आहे. त्यामुळं प्रत्येक ताईला असं वाटत असेल, की असं आहे, नवऱ्याशी स्पष्ट बोला, मला ही गोष्ट खटकते, असं-असं आहे, असं-असं होतंय, याच्यामुळे हे आहे. हे जर तुला माझ्यापेक्षा तुझं व्यसन महत्त्वाचं असेल, तर तू व्यसन कर, मी लांब जाते. हं. पण तुला जर मी महत्त्वाचे असेल, तर मग बघ असं करायला पाहिजे. खूप ॲक्चुअली महत्त्वाचा मुद्दा मांडला. हा नाजूक विषय आहे. नाजूक विषय आहे. याच्यावरती कोणी बोलत नाही आणि तू एवढं स्पष्टपणे बोलला. शारीरिक सुख म्हणजे लग्नाचं सगळ्यात महत्त्वाचं हं. काय म्हणतो आपण एक हो, पार्ट आहे. हो, हो, तो हो. जर नाही भेटलं तर घटस्फोट आहेच. हो, हो. बाहेर हो, होणारे हो, अफेअर्स हो, आहेच. हो. हां. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लग्न ही संकल्पना परिपूर्ण कधी होते, ज्यावेळेला नवरा-बायकोमध्ये शारीरिक संबंध असतील ते. हं. ते जर शारीरिक संबंध योग्य नसतील, तर साईडचा मुद्दा आहे. जर दोन्हीही नवरा-बायको आपल्या पार्टनरकडून जर सॅटिस्फाईड नसतील, तर चिड वाढणार. बरोबर. त्या चिडचिडचा परिणाम त्यांच्या कामावरती होतो, त्यांच्या दैनंदिन लाईफस्टाईलवरती होतो आणि परिणाम चिडचिड वाढली, संताप वाढतो, राग वाढतो. रागाच्या भरामध्ये काय होतं सांगायची गरज नाहीये. बरोबर आहे. रागाच्या भरामध्ये असंही होतं ना, की अ, धक्का दिला, पडले, गेले. हं. मग मग जाहीर मुद्दा नवऱ्यानं बायकोला मारलं आणि नवऱ्यानं बायकोचा खून केला. बरोबर आहे. मुलं राहिली, अनाथ झाली.
बरोबर. हा असा विषय आहे. त्याच्यामुळं मी एवढंच सांगेन या मुद्द्यावरती, की अ, जी गोष्ट ज्या वयात आहे ती त्या वयात केली पाहिजे, पहिला भाग. दुसरा मुद्दा, आपण आपल्यापासून आपली बायको, आपल्या बायकोपासून आपला नवरा हे आनंदी आहेत का नाही, हे प्रत्येकानं एक्झामिन करायला पाहिजे. हं. या नाजूक विषयावरती बोललं पाहिजे. याच्यावरती बरोबर. चर्चा केली पाहिजे. जसं आपण मित्रांसोबत स्पष्ट भरभरून बोलतो, की "अरे, ऐसा किया मैंने, वैसा किया." तसंही आपली लाईफ पार्टनर जी आपल्यासोबत कायमस्वरूपी असणार आहे, ते बोलायला पाहिजे. नाहीतर मग आहेच. मग आजकाल बघतो एक ट्रेंड आलाय लग्नाच्या नंतर अफेअरचा हो. किंवा लग्नापूर्वीचे अफेअर लग्नानंतर येतात. बरोबर आहे. बरं, ही ज्यावेळेला गोष्ट येते, त्यावेळेला नात्यामध्ये नातं हे कायमस्वरूपी संपतं. बरोबर. परिणामी मग असं होतं, की परिणामी खून होतात, घातपात होतात, घटस्फोट होतात आणि आयुष्याची वाट लागते. बरोबर आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक नवऱ्याने, प्रत्येक बायकोने आपल्या पार्टनरसोबत या विषयावरती बोललं पाहिजे आणि ह्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. आजकाल तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय, की ह्याच्यामध्ये डॉक्टर तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती इलाज देऊ शकतात. बरोबर आहे. मग कदाचित घटस्फोट थोडेसे कंट्रोलमध्ये येतील. हं. आपल्याकडे चर्चाच होत नाहीये. सेक्स एज्युकेशनची कमतरता थोडक्यात. 100% कमतरता आहे. आपण ह्याच्या बाबतीत काउन्सिलिंग होत नाहीये. हं. मला असं वाटतं, की ज्या प्रकारे आपण प्री वेडिंग करतो ना, तसं लग्नापूर्वी प्री काउन्सिलिंग पण करायला पाहिजे. हो, सध्या आहेत. म्हणजे ते ॲक्चुअली तेवढं ओपन नाही झालंय, पण हां. आहेत बऱ्याचशा संस्था आहेत त्या करतात. मला असं वाटतं, की जसं आपण प्री वेडिंग करतो किंवा आपला साखरपुडा आपण धूमधडाक्यात करतो. हां. प्री वेडिंगसाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. तसं प्री काउन्सिलिंग करायला पाहिजे. प्री काउन्सिलिंग यासाठी, की खरंच मी लग्न करायच्या मनस्थितीमध्ये आहे का? हां. मग हे 6 महिन्याला जे घटस्फोट होतात ना, ते होणार नाहीयेत. हो, लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. बरोबर आहे. अनेक गोष्टी चेंज होतात. भले लव्ह मॅरेज असेल, बरोबर आहे. पण लव्ह मॅरेजनंतर जेव्हा लग्न होतं, तेव्हा अनेक गोष्टी चेंज होतात. जे आपल्याला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. आणि मग जे आपल्याला स्वीकारणं आपल्याला जमलं नाही ना, किंवा आपली चिड होते, नातं ताणलं जातं आणि घटस्फोट होतात. बरोबर, त्यामुळं प्री काउन्सिलिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बरोबर. मेडिकल चेकअप जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढीच प्री काउन्सिलिंग पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न करण्यापूर्वी प्रत्येक मुला-मुलींनी हे पाहिलं पाहिजे, की माझा पार्टनर, माझी पार्टनर शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? हं. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, पण ती त्या कॅपेबल आहे का? बरोबर, प्लस ती जबाबदारी पुढं न्यायच्या त्या तयारीत तो आहे का? बरोबर. मग संसार टिकतील. नाहीतर अवघड आहे. तो वाद आता वेगवेगळ्या प्रकारचे होत आहेत असे. सध्या एक ट्रेंड सुरू आहे, की लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं, 6 महिने एकमेकांना ओळखणं आणि मग जमलं तर लग्न करणं. हं, हा जो ट्रेंड सुरू झालाय, हं, आपल्या संस्कृतीला छेद देण्यासाठी थोडक्यात. हं. तर याविषयी तुझं काय मत आहे? एक तर पहिला मुद्दा ही आपली संस्कृती आहे का? हं. नाही. बाहेरची लोकं आपल्या संस्कृतीसाठी येतात, ते अवगत करतात आणि ते आपल्या संस्कृती नावाने मिरवतात बरोबर. आणि आपली पाश्चिमात्य जी आहेत त्याची बरोबर कॉपी करतात. तर करू दे, करण्याबद्दल काही विषय नाहीये. आपली लग्न करून राहण्याची संस्कृती आहे. तर ही पूर्वीपार चालून आलेली आहे. मेन सध्याच्या बातम्या येतायत, की लग्नाच्या हनीमूनला गेल्यानंतर पतीचा केला खून. हां. हळद उतरायच्या आधी प्रियकरासोबत अ, मुलगी नव पळाली. नवऱ्याचा गेम केला. हां. किंवा मी आत्ताच एक बातमी पाहिली, की लग्नाच्या 30 दिवसानंतरच तरुणीनी आपल्या नवऱ्याचा खून केला. कारण काय? तरुणीचं आणि तिच्या आईचं एका मुलावर अफेअर होतं. एवढा विषय आहे. आता जर ह्याचं जर हॅमरिंग करत राहिलो, तर हां. मला वाटतं उद्या लिव्ह इन रिलेशनशिपलाच आजची पिढी प्राधान्य देईल. असं पाहिलंय का? "काय रे कुठं चाललाय?" "काय नाही माझा मुलगा इथं लिव्ह इनमध्ये राहतोय." "काय रे कुठं चाललाय?" "काय नाही माझी मुलगी इथे लिव्ह इनमध्ये राहतीये, मी तिला भेटायला चाललोय. जाऊ हं. तिला भेटून आलो." असं नाही घडत. बरोबर. नात्यांचा विचार होतो. लिव्ह इनमध्ये नात्यांचा विचार नाही होत आहे. आपल्या सुखासाठी आपण काही करतो. नंतर असं पण होतं, की लिव्ह इनमध्ये राहून 4 वर्षानंतर सेपरेट झाले. त्याने वेगळं लग्न केलं, ह्याने वेगळं लग्न केलं. लिव्ह बरोबर. इनमध्ये सगळ्याच गोष्टी येतात. एकत्र खाणं आलं, एकत्र जेवण आलं, एकत्र झोपणे आलं. परत ते रोमॅन्सचा विषय आला आणि नंतर काही दिवसांनी असं कळतं, की बास आता माझं मन भरलं. हं. आणि मला वाटतं आजच्या पिढीने आपल्यासोबत आपण ज्याच्यासोबत राहतोय तर एक गोष्ट अशी करावी, की
त्या नात्याला एक काहीतरी बॉन्ड असला पाहिजे. हं. मान्य आहे, इकडेही प्रेमाचा बॉन्ड असतो, पण तो बॉन्ड हा बॉन्ड असतो आणि बॉन्ड तो सगळ्यांच्या साक्षीने असला पाहिजे. कारण अडचणीच्या वेळेला सगळं कुटुंब आपल्या सोबत उभं राहतं. बरोबर आहे. लिव्ह इनमध्ये तसं होत नाही. लिव्ह इनमध्ये असं होतं, त्यात 80% लिव्ह इन तर लपूनच असतं. बरोबर आहे. त्याला सांगताना पण म्हणजे उद्या जेव्हा मी बाहेर कुठे गेलो आणि एक युवा पिढी एक तरुण-तरुणी मला भेटली. म्हणजे आजकाल कुठे मी बाहेर गेलो आणि मला एक तरुण-तरुणी एका ठिकाणी भेटले. आता ते लिव्ह इनमध्ये राहतात हे फक्त त्यांना माहिती आहे. पण ते सांगत नाहीत ते. हां. हे लपवायला लागतं. बरोबर आहे. लग्नामध्ये असं नाहीये. ही माझी बायको आहे. हा माझा नवरा आहे. आपण अभिमानाने मिरवतो. बरोबर आहे. तो विषय आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीने काही करण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्यामुळं आपल्या आई-वडिलांची मान खाली जाणार नाही. हं. कारण जर आपल्यामुळे आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची मान खाली जात असेल, तर तुम्ही जिवंत राहण्यापेक्षा मेलेलं बरं. हं. कारण जगातलं सगळ्यात मोठं सुख काय? तर आपल्या कर्तृत्वामुळं आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येणं. बरोबर. हे माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, हा लिव्हिंग विषयी तुझा एक थॉट झाला. पण आज असंही पाहायला मिळतंय, की लग्न झालंय, नवरा-बायको दोघंही जॉब करतायत. पण इन्कम दोन्ही बाजूनी येतोय, पण मतभेद होत आहेत. मग आजच्या पिढीचं असं म्हणणं असतं, की लिव्हिंगमध्ये राहिल्यावर कदाचित एकमेकांचा स्वभाव, एकमेकांच्या आवडी-निवडी ह्या माहिती होतील आणि मग लग्नानंतर ते सोपं जाईल. तर ह्याविषयी तुझं काय मत आहे? आत्ताच एक नुकतीच एक घटना घडली कोल्हापूरमध्ये. लिव्ह इनमध्येच होते. हं. रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली आणि ती पोरगी मेली. हो. समजून घ्यायचं ना तुम्हाला. तुम्ही कुणालाही कुठेही कसेही समजून घेऊ शकता. असं बरोबर नाही आहे. की त्यासाठी लिव्ह इनमध्ये राहायला पाहिजे. हे सरळ साधं सोपं गणित आहे. राहिला विषय आर्थिक स्थैर्य. प्रत्येकाचं आर्थिक स्थैर्य असलं पाहिजे. पण संसार चालवताना जसं नवरा मला म्हणतो, की माझा संसार आहे, त्यासाठी मी किती मेहनत करायला तयार आहे. तसं त्या मुलीनेही, त्या नवरीने पण म्हटलं पाहिजे, की माझा संसार आहे, यासाठी मी काही करायला तयार आहे. असं नाही म्हटलं पाहिजे, की मी कमवते म्हणजे तो माझा पैसा. हं. म्हणजे गधा मेहनत फक्त नवऱ्यानेच करायची का? बरोबर. त्यानेच फक्त ते तो असं म्हणतात ना, की पाऊस पडायला लागला, की घरचा पत्रा वाजतो आणि जो कमवणारा व्यक्ती असतो, जो कर्ता पुरुष असतो, तो घराच्या पत्र्यासारखा असतो. हां. आवाज खूप येतोय. लोकांना आवाज दिसतो. पण लोकांना हे दिसत नाही, की त्या छताखाली किती लोकं सुरक्षित आहेत. हं. जरा काही भोग पडलं, की आपण त्या पत्र्याला नाव ठेवायला लागतो. तसं असतं. बरोबर. कर्ता पुरुष हा त्याला नेहमीच सपोर्ट केला पाहिजे. पण जर एखादी महिला, मुलगी, नवरी कमवत असेल ना, तर तिचंही त्या बाबतीत आर्थिक योगदान असलं पाहिजे कुटुंबासाठी. नाहीतर बरोबर. फक्त मी कमवतोय माझा पैसा नाही. बरोबर. शेवटी नवरा तुझा आहे, कुटुंब तुझं आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी दोघांच्या बरोबर असायलाच पाहिजेत. नाहीतर मग काय नुसतंच काय मग आपण समान मानतो, की स्त्री-पुरुष समानता, आरक्षण थोडक्यात आरक्षण. मग हे हां. फक्त मग दिखाव्यापुरतंच झालं ना. बरोबर आहे. प्रॅक्टिकली पण असायला पाहिजे ना. पण मला एक सांग, की मुलींचं मत त्या बाबतीतलं असं मत असू शकतं, की बाबा मी कमावते, तू पण कमावतो. मग घरातली कामं पण तशी वाटून घेतली पाहिजेत. त्याविषयी तुझं काय मत आहे? काय हरकत नाहीये. मी भांडी घासतो, मी झाडू मारतो. पण सहसा करून मी कधी मारतो, हा आता खूप महत्त्वाचा विषय होईल. हं. मी सहसा करून हा विषय करतो माझ्या बायकोच्या मासिक पाळीच्या वेळी, त्या 5 दिवसामध्ये. ओके. त्या 5 दिवसामध्ये मी माझ्या बायकोला एखाद्या महाराणीसारखी जपतो. म्हणजे असं नाही की इतर वेळी नाहीये, पण त्यावेळी जास्त काळजी घेतो. कारण त्यावेळी तिचा तो होणारा त्रास, हं. तो पाहिलाय, अनुभवलाय. मग त्यावेळी मी तिला काहीच करू देत नाही. तू बस, तू फक्त ऑर्डर दे. सहसा करून त्यावेळी मी माझी सगळी कामं आहेत ना, ती टाळतो किंवा पुढे ढकलतो. बरं. किंवा तिला विचारून घराबाहेर जातो. का? तर ती जर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत आहे ना, तर तिच्या अवघड वेळी पण मी तिच्यासोबत असलो पाहिजे. हं. हा भाग आहे. त्यामुळं कामाची वाट आजकाल खूप मोठ्या-मोठ्या हॉटेलमध्ये पण शेफ आहेत. बरोबरच आहेच. असं नाही तिकडे महिलाच कामगार आहेत का नाही. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक युवक-युवतीने, तरुण-तरुणीने, नवरा-बायकोनी या गोष्टीकडे फोकस करायला पाहिजे, की खरंच मी तिच्या अवघड वेळी तिच्यासोबत असतो का? हं. घटस्फोट व्हायला हे पण मोठं कारण आहे. हो. कारण त्यावेळेला तिचा मूड स्विंग होतो. तिला कळत नाही, की काय करायचं आहे, काय बोलायला पाहिजे. कारण त्या वेदना खूप असतात. हं. आपल्याला नॉर्मल एखादी जखम झाली, की दुखतो, त्रास होतो. त्या दिवसामध्ये तिच्या योनीतून 5 दिवस रक्त जातं, ब्लीडिंग होतं. हं. बरोबर. कमजोरी येते. तिला वाटतं मला कोणीतरी आधार द्यावा, माझ्यासोबत असावं. तर तिची अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून खूप असते. हं.
तेव्हा मला वाटतं प्रत्येक नवऱ्यानं यावेळी आपल्या बायकोसोबत असलं पाहिजे. तिला तो आधार दिला पाहिजे. नाहीतर असं नाही ना फक्त बायकोने जेवण करून दिलं, जेवलो मी, खाल्लं. आता चला ठीक आहे रोमॅन्स करू, झाला. मला हं. आनंद भेटला, तुला आनंद भेटला, आपण झोपू. नाही ना. त्यावेळीही आपण तिच्यासोबत राहिलो. म्हणजे हे एक सुखी कुटुंबाचं गमक आहे. बरं. आपण म्हणतो रहस्य. हं. हे ज्याला जमलं ना भाई, त्याचा सुखी संसार होणार. त्याच्या आयुष्यामध्ये घटस्फोट, कौटुंबिक कलह, नात्यामध्ये वितुष्टा असलं काही येत नाहीये. एकमेव कारण बायकोच्या अवघड परिस्थिती तिला जपा. मासिक पाळीमध्ये तिची काळजी घ्या. तिला काय हवं नको ते द्या. मग तीही कधी-कधी तुमची आई होते. ती हं. तुम्हाला जपते. जपता आलं पाहिजे. वाद ह्या विषयावर जेव्हा बोलतोय आपण, तर कुटुंब म्हणजे नवरा-बायकोच्या भांडणात कुटुंब हा कितपत एक काय म्हणतो आपण जबाबदार मुद्दा असू शकतो कुटुंबाचा. जसं सासू-सुनेचं पटत नाही म्हणून वाद होतायत, भांडणं होतायत. नवरा-बायकोमध्ये भांडणं होतायत. त्याविषयी काय सांगशील? कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. हे कधी ज्यावेळेला आपण मुलाचं प्लॅनिंग करतात, हां. त्यावेळेला कळतं. कुटुंब महत्त्वाचं आहे. कारण त्यावेळेला जर नवरा कमवत असेल, त्याला बाहेर जायचं असतं. बायको कमवते असेल, ती ब्रेक घेते किंवा ती ठराविक वेळेपर्यंत बाहेर जाऊ शकते. पण शेवटी ज्यावेळी मूल होतं, त्यावेळेला सगळ्यात जास्त हेळसांड त्या मुलाच्या आईची मुलीची होते. हं. प्रचंड स्ट्रगल हा मुलाचा होतो. त्यावेळेला जर एकत्र कुटुंब पद्धती असेल किंवा घरच्यांबरोबर चांगलं बॉन्डिंग असेल, हं. म्हणजे मुलीच्या घरच्यांबरोबर, मुलांच्या घरच्यांबरोबर, तेव्हा आई-वडील एकत्र येतात. म्हणजे आजी-आजोबा त्या बाळाचे आणि ते कुटुंब सावरायचा प्रयत्न करतात. काय हवं नको ते बघतात. त्यामुळे मी आजच्या युवा पिढीला एवढं नक्कीच सांगेन मी, की तुम्ही आई-वडिलांपासून सेपरेट राहताय, राहा. ते म्हणतो ना आपण 4 दिवस सुखाचे करताय का? हं. पण आपल्या आई-वडिलांना पण जपा. कारण अंतिम सत्य असं आहे, की अडचणीच्या वेळी, अवघड वेळी तुम्हाला कुटुंबच धावून येतं. बरोबर आहे. ते आपण म्हणतो ना सोशल मीडियावर टाकलं. सोशल मीडियावरची लोकं फक्त तमाशा बघायला असतात. त्यामुळे कुटुंब जपलं पाहिजे आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. कसं जरी असलं तर आपलं कुटुंब आहे. आजकाल काय होतं छोट्या-छोट्या गोष्टीवरती लोकांची इगो होतात. हो. मला सासूबाई अशा बोलल्या, मला जाऊ अशी बोलली, मला दीर असा बोलला, माझा आत्मसन्मान. कसला? या सोशल मीडियावरच्या ज्या फालतू रील्स आहेत ना, त्या डोक्यात फोकस नका करू. हं. त्याच्यामुळं कुटुंब गडबडायला लागली. घटस्फोटायला लागले. कारण आपण झालं कसं, की आपण नात्यांपेक्षा इगोला जास्त महत्त्व द्यायला लागलो. हां. हे माझं आहे. हा माझा मान-सन्मान आहे. अपमानाचा बदला हा यशस्वी होऊन घ्यायला आला पाहिजे. बरोबर आहे. अपमानाचा बदला हा शिव्या देऊन, पुढच्याबद्दल नको ते द्वेष पसरवून, हं. त्याच्याबद्दल वाईट पोस्ट करून नाही. तर अपमानाचा बदला हा यशस्वी होऊनच घेता आला पाहिजे. बरोबर. हे महापुरुषांनी पण तेच केलं. माझे माझा एक मित्र आहे जवळचा, फॅमिली फ्रेंड. तो आणि त्याची बायको आमच्या घरी आले. आम्ही फॅमिली आपलं एकत्र गेट टुगेदर जेवलो आणि माझं हॅपी कुटुंब बघून तो पण म्हटला, की "हां, मी पण आता बेबी प्लॅनचा विचार करतोय." म्हटलं, "चांगलं आहे, हरकत नाहीये. फक्त एक प्रश्न विचारू का?" ते म्हटले, "विचार." म्हटलं, "तुमच्या दोघात राग जास्त कोणाला येतो?" हं. दोघे एकमेकाकडे बघायला लागले. माझ्याकडे सगळे बघतायत. मी म्हटले, "आहे बऱ्यापैकी येतो." म्हणे, "तिथं तुम्हाला कंट्रोल करायला लागेल." म्हटलं ते म्हटले, "का?" म्हटलं, "ज्यावेळेला बेबीचा प्लॅन करता तुम्ही, बेबी राहिल्यापासून जो त्या मुलीला, त्या स्त्रीला, त्या बाईला जो त्रास व्हायला चालू होतो ना, तो प्रचंड मोठा असतो. हं. प्रचंड चिडचिड होते. ती शरीरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि बेबी ज्यावेळेला होतो, तो त्रास तर वेगळाच बरोबर आहे. आफ्टर आणि डिलिव्हरी. बेबी झाल्यानंतर बाळ का रडतंय? हं. त्याला काय दुखलंय? झोपमोड होते. त्याच्यामुळं त्यावेळी प्रचंड चिडचिड होते. कळत नाही. बरोबर. यासाठी मग एकतर कुटुंब एकत्र पाहिजे किंवा नवरा आणि ती बायको समजूतदार पाहिजे. तो बरोबर. जो त्रास आहे, त्याच्यात आनंद शोधता आला पाहिजे. अरे, मी बाप पण जगतोय. अरे, मी आई हां. पण जगतीये. नाहीतर हे खूप अशक्य गोष्ट आहे आणि ज्यांना छोट्या-छोट्या गोष्टीवरून प्रचंड राग येतो, त्यांनी ह्या फंदात पडूच नये. परिणामी बरोबर. काय होतं, टोकाची भूमिका, वेगळे विषय होतात आणि त्या बाळाचं आयुष्य पण सिक्युअर नाही राहत. म्हणजे बरोबर. आजकाल तू एक गोष्ट बघशील, तुला समजेल पण, की रागाच्या भरामध्ये डिव्होर्स झालेत, भांडणं झाली आहेत आणि 2 आणि 3 वर्षाची अनेक मुलं अनाथ झाली आहेत.
बरोबर आहे. दोघं भांडणं करतात. दोघांपैकी एक कोणतरी मरतं, दुसरा जेलमध्ये जातो. आता पोरं जे हां. लहान मुलगा ह्याने जे जन्माला घातले, म्हणजे ह्याने जे काढले, त्याला सांभाळायची जबाबदारी ह्यांचीच होती ना. हं. बाकीचे का त्रास घेणार? बरोबर आहे. त्याच्यामुळं राग, द्वेष आणि तो चिडचिडपणा ह्याच्यावरती कंट्रोल असलं पाहिजे. जर कुटुंब तयार करायचं आहे, ते पुढे न्यायचं आहे, नाहीतर तुमच्या दोघांच्या जमान्याला दाखवायच्या शो ऑफच्या नादामध्ये त्या लहान बाळाचं, मुलाचं भविष्य बरबाद आहे. हं. आणि हे मी नाही सांगत आहे. हे तू ज्यावेळेला आकडेवारी बघशील सोशल मीडियावरती हां. किंवा त्या बातम्यांमध्ये जेव्हा तू आकडेवारी बघशील, तर तुझ्या लक्षात येईल, की अरे 20 मिनिटांमध्ये एक व्यक्ती किंवा एक मुलगा अनाथ झालाय आणि त्याचं हो, भविष्य हो. अंधारात आहे. आई-वडील सांभाळून ते सांभाळून की सांभाळणार आहे महागाईच्या जमान्यामध्ये. आजकाल काही येत नाहीये. तर आता एक नवीन ट्रेंड आलाय असं म्हणायला हरकत नाही, की लग्न झाल्याच त्या मुलीला असं वाटायला लागतं, की बाबा आपण, आपला नवरा आणि आपली होणारी मुलं आपण वेगळं राहून आपला एक वेगळा संसार करावं. हे प्रत्येकाची इच्छा आहे आणि आत्ता सध्या ते होतंय. शहरीकरण त्यामुळे वाढतंय. हं. तर ह्याविषयी तुझं काय मत आहे? प्रत्येक ज्या मुलीला असं वाटतं, की लग्न झाल्यानंतर मी माझा संसार करेन, मी फक्त माझ्या नवऱ्याबरोबर राहीन, मला तिचे आई-वडील नको आहेत. एकतर अशा मुलींनी अनाथ मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे. हां. मग तिला काहीच नाही भेटणार. पहिला भाग. आणि एखाद्या झाडानं फळ दिलं, की आपण ते झाड तोडतो का? हां. हा विचार करायला पाहिजे. त्या मुलीने हा विचार पण करायला पाहिजे, की आज जो माझा नवरा आहे, तो ह्या तिच्या आई-वडिलांमुळे आहे. बरोबर. आणि आजकाल अनेकांना असं वाटतं, की एवढ्या छोट्या घरामध्ये मी माझ्या ह्याच्या आई-वडिलांबरोबर कसं राहू? त्यांना कुठे ठेवू? तर आई-वडिलांना सांभाळायला घर नाही, मन मोठं लागतं. हां. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तसंही जे लोकं गावाकडून शहराकडे येतात, त्यांना शहरात करमतच नाहीये. बरोबर आहे. गावाकडं अंगण असतं. शहरामध्ये फ्लॅट सिस्टममध्ये खाली ठेवलं तर अंगण. हां, हां. नाहीतर मग ते ते पण पार्किंगला नाही. गाड्या. हा विषय. नाहीतर मग गटारच सुरू होतं. बरोबर ही आहे. रिॲलिटी आहे ही. मी तर स्पष्ट असे म्हणेन, की आजची पिढी ही संस्कार विकत घेतीये. म्हणजे जर दोघंही नवरा-बायको जॉब करत असतील, तर ते मूल पाळणाघरात असतं. बरोबर आहे. पण पाळणाघरामध्ये ते कसे सांभाळतात? ते सांभाळणार का त्यांना पैसे मिळतात. बरोबर आहे. आता त्यांच्यावरती मला जायचं नाही, की ते कसे सांभाळतात. शेवटी एक मुद्दा असतो. जर आजी-आजोबा असतील, तर त्या आजी-आजोबांना काय वाटतं, की अरे माझ्या मुलाचा बाळ आहे, मुलगा आहे, हां. मुलगी आहे. ते आपलं म्हणून सांभाळतील ना. बरोबर आहे. तो आपले पण नाहीये. हं. बरं आजी-आजोबा असले, की विषय काय आहे, की एखादं झाड फळं देत नाही, याचा अर्थ ते झाड निकृष्ट आहे असं होत नाही. ते झाड सावली देतं. बरोबर आहे. ही रिॲलिटी आहे ही. पण तो आधार देतं, धीर देतं. तेच काम मोठी माणसं आपले आई करतात. बरोबर आहे. आपल्या पाठीमागं आपल्या मुलांना सांभाळा ते करतात. नात्यांची आणि कुटुंबाची खरी किंमत ही कधी कळते? ज्यावेळी घरी कोणीतरी आजारी पडतं. बरोबर आहे. समजून चाल, घरामध्ये 3 लोक आहेत. नवरा-बायको आणि बाळ आहे किंवा 2 मुलं आहेत. हं. ज्यावेळेला कोणी काळजी घ्यायला नसतं, त्यावेळेला त्या नवरा-बायकोवरती किती ताण येतो. पण हं. तिथं जर सोबत आई असतील, पण ठीक आहे, चला त्यांना शहरात राहायला जमत नसेल, ते गावाकडे राहावं म्हणतात. ठीक आहे. पण ते येतात ना हक्कानं. हां. त्यामुळे हक्काची माणसं आपण जपली पाहिजेत, नाती जपली पाहिजेत. बरोबर नाहीतर आहे. हे फक्त माझंच घर आहे आणि मीच इथली राणी आहे आणि मीच इथला राजा आहे, नसतं. नंतर मग राजाला राणीला कधी आठवतं, ज्यावेळेला अडचणी वेळेला कळतं. नंतर गावाची प्रॉपर्टी त्यावेळेला मग हां. आई-वडिलांना जपायला जातात, की आता त्यांच्या माघारी आता ह्यांना नाही जपलं, तर मग इकडचं घर आहे, तिकडचं शेत आहे बरोबर आहे. आणि मग आपण आपला स्वार्थ साधून आपलं मग त्यांना कुरवाळायला जातो. मला एवढं कळतं, की ज्या आई-वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमचा गूळ काढला, तुम्हाला आधार दिला, बोट दिलं, ते वयस्कर झाल्यावरती तेच काम तुम्ही पण करा ना. करेक्ट आहे. शेवटी परतफेड आहे रे, निसर्गाचा रूल बरोबर आहे आहे. हा. जे तुम्ही कर्म आहेत ते. पेरणार ते उगवणार आहे. करेक्ट आहे. ते कुणाला चुकलेलं नाहीये. हं. आजकाल प्रत्येकाला कळत नाही. आजकाल प्रत्येकाला एकटं राहायचंय. हो. कळत नाही जनरेशन कुठे चालली पण आजकाल प्रत्येकाला एकटं राहायचंय. माझा एकटा, मग अमुक, मी इकडं-तिकडं. अरे नाहीये. हं. अंतिम सत्य काय? तुझं शरीर, तुझं कुटुंब आणि निसर्ग. बरोबर. तुला कुटुंब हे जपलंच पाहिजे. बरोबर आहे. कारण कुटुंबामुळे तू आहेस. तुझ्यामुळे कुटुंब नाहीये. हं. ह्या विषयावरती मी पण आता मागे माझ्या मित्राबरोबर पण चर्चा केली होती. बघ ना, हे आई-बाप म्हणजे आपणही त्या फेजमध्ये जाणार आहोत, की किती निस्वार्थी बघ ना, म्हणजे मुलाला जन्म घालायचा. जसं आत्ता आपण आपली मलाही लहान मुलगी, तुझी पण लहान मुलगी आहे. किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे. काही झालं तरी लगेच आपल्याला वेदना होतात. म्हणजे एवढं सगळं करून मोठं करायचं.
समजा मुलाच्या बाबतीत असेल तर, मोठं करायचं आणि मग एक मुलगी आहे ना, त्याच्याशी लग्न करणं आणि त्याला घेऊन जाणार. हं. म्हणजे आई-बापांनी फक्त जन्माला घातलं आणि आपला म्हणून जपलं आणि मुलीच्या हवाली करून टाकलं एका. ह्यांच्या सुख-दुःखात तो येतोय, नाही येतोय हा विषयच निराळा. मला असं वाटतं, की याच्यामध्ये कुठेतरी आई-वडिलांची पण चुकी आहे. कशी सांगतो तुला? 2 नवरा-बायको आहेत, त्याला 2 मुलं आहेत. हं. त्यांच्यावर शिक्षणावरती प्रचंड खर्च केला. एक शिकायला अमेरिकेला गेला, एक लंडनला गेला आणि हे दोघंच इकडे आहेत. हां. मोठं घर आहे. दोघंच एकमेकाला बघतात, एकमेकाकडे राहतात. हं. त्यांना व्हिसा मिळाला की ती येतात. बरोबर. आले तर, आले तर. करेक्ट. ओके. एक अशी घटना घडली होती. मला वाटतं गेल्या वर्षीची असेल. त्या नवरा-बायकोंमध्ये कोणतरी एक एक्सपायर झालं. एक मुलगा आला, दुसरा आला नाही. कारण दिलं की त्याला व्हिसा नाही मिळाला. हां, हां, हां. जाताना त्याला नातेवाईकांनी विचारलं, "अरे, तू का नाही आला?" त्यावेळी तो मोठा मुलगा म्हणला, धाकटा बोललाय, "तू आत्ता आईच्या वेळी जा, बाबाच्या वेळेला मी जाईन." हं. हे आपले संस्कार, ही संस्कृती. म्हणजे आई-वडीलच कुठेतरी त्या मुलांवरती संस्कार लादायला कमी पडले. हां. जास्त शिकलो, जास्त शिकवलं किंवा मोठं उच्च शिक्षण दिलं म्हणजे ते संस्कार येत नाहीत. हां, बरोबर. अंतिम सत्य काय? तर ज्या आई-वडिलांमुळे मी आहे, मला त्यांची शेवटपर्यंत सेवा करायची आहे आणि मी ती करणार. हां. कारण असं म्हणतात, की त्यांच्या पायाखाली स्वर्ग असतो. बरोबर आहे. अशा अनेक घटना बघतो. अरे, वृद्धाश्रमांची संख्या का वाढतीये? हो. का वाढते बघ ना तू. बरोबर आहे. बरं, तिथं त्याला अनेक कारणं असतील. पण एक गोष्ट अशी आहे, की त्यातले बऱ्यापैकी सगळ्यांनी असं केलेलं आहे, की आपल्या आई-वडिलांचा योग्य वेळी वापर करून घेतलाय. मी अनेक वेळा ते वृद्धाश्रमाला मी भेटी देतो. तिथे गेल्यावरती पाहिलंय, की अनेक मुलांनी, मुलींनी त्यांचा वापर करून घेतलाय आणि ज्यावेळी त्यांना खरी गरज आहे, त्यावेळी कुठेतरी सोडलंय. हां. कालचीच एक घटना आहे. एकाने आपल्या आईला कचऱ्याच्या ढिगात सोडली. मुंबईतली ओह! घटना आहे कालची. खूप वाईट वाटतं. वृद्धाश्रमांची संख्या का वाढते मला माहीत नाहीये. पण एक गोष्ट आहे, की माणुसकी हरवत चाललेला आहे. हे खरं आहे. बरोबर आहे. देवानी एक अनेक प्राणी बनवले. त्या प्राण्यामध्ये सगळ्यात हुशार एक माणूस बनवला हं. आणि तो माणूस पण असा आहे, की जिथून मला स्वार्थ आहे, तिथेच. तिथं तो सगळ्यात पहिला असतो. बरोबर आहे. झाल्यावरती तो हात वर करतो. फोन नॉट रिचेबल असतात. तो बिझी असतो हां. आणि मग सगळ्याच गोष्टी असतात एकंदरीत ते. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपण संस्कारावर बोलत होतो. मला एक जस्ट एक बरं, प्रसंग हरकत नाही आठवला. बोल ना. हां. मी आता कीर्तनाचा पण आपला चॅनल आहे, ज्याचे 2,00,000 सबस्क्रायबर आहेत. तर हं, तिथे एक महिला कीर्तनकार आहेत. तर त्यांनी एक सांगितलेला प्रसंग आहे. आता वारीचे पण दिवस आहेत, की आळंदीमध्ये रोज संध्याकाळी पंक्ती होतात. हं. तर तिकडे एक बाई रोज यायची पंक्तीला. तर त्यांनी तिला ऑब्झर्व्ह केलं, की आजीबाई होत्या. तर दिसायला बरी होती, म्हणजे अशी म्हणतो रस्त्यावर फिरणारी वाटली नाही. म्हणून त्यांनी तिला विचारलं जाऊन, की "आजी तुम्ही रोज दिसताय, कसं काय इकडे कुठले आहात?" तर त्यांनी सांगितलं, की "मी इथली नाहीये, ती विदर्भातली कुठलीतरी होती." "मग इकडे कसं आला?" नाही म्हणले, "वारीला आले होते आणि मुलगा घेऊन आला, की चल तुला हे करून येतो म्हणजे वारीला जाऊन येऊ." आणि गर्दीमध्ये आल्यावर मुलाने हात सोडला आणि मुलगा निघून गेला. अय्यो! आणि मग म्हटलं, "तुम्ही गेला नाहीत?" "नाही," म्हटले, "माझ्याकडे पैसेच नव्हते." मग त्यांनी म्हटलं, "तुम्ही पोलिस स्टेशनला गेले नाहीत, काय नाही?" "नाही," म्हटले, "मी मुद्दामून नाही गेले." "का?" "नाही, आमचं घरामध्ये खूप वाद व्हायचे आणि ज्या अर्थी तो मला इथे घेऊन आला आणि मला सोडून गेला आणि परत मला शोधण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. म्हणजे मला इथं सोडायचं होतं. ठीक आहे, मी जर त्याच्या संसारात नाहीये, जर तो सुखी राहत असेल, तर मी इथं राहूनही सुखी आहे." या त्या बाईचे शब्द होते आणि ज्यावेळेस त्या महिला कीर्तनकार ज्या आहेत, त्या म्हटल्या, की आपण त्यांच्या पी-आय ओळखीचे आहेत. तर त्यांनी सांगितलं, की माझ्या पी-आय ओळखीचे आहेत. तुम्ही त्यांना भेटा. ते तुम्हाला मदत करतील. त्यांना मी तुमचा पत्ता वगैरे सांगा. त्या बाईंनी पत्ता नाही सांगितला. का? पत्ता जर सांगितला, तर तुम्ही त्या मुलाला पकडून शोधून आणताल, काढणार. त्याला मारणार, चोप देणार, त्याला त्रास होणार आणि तो त्याला मला त्रास झाला, तर मला मला बघ त्रास होणार. मला बघवणार नाही. म्हणून त्या माऊलीनी म्हणजे सांगताना मलाही काटा येतोय. काय म्हणतो आपण त्याला? स्वतःहून पोलिसांकडे गेली नाही ती आणि ती आजही तिथे राहत होती. म्हणजे असेही लोक आपल्याला पाहायला मिळतायत.
जिथं सगळ्या चुका माफ केल्या जातात ना, ते एकच स्थान, आई. करेक्ट आहे. आता ॲक्चुअली आपण खूप वेगळ्या-वेगळ्या मार्गाने मुद्दा वाढत गेला म्हणून आपण भरकटत गेलो. पण आपण परत मेन मुद्द्यावरती येऊयात, की आपला विषय चालला होता, की नवरा-बायको वाद आणि होणारे घटस्फोट, वेगवेगळी त्याची कारणं. तर मला एक सांग, तू आता एवढं सगळं सांगितलं, की एक बायको म्हणून कसं तिला जपलं पाहिजे किंवा नवरा-बायकोनी कसं राहिलं पाहिजे. तर एक सुखी संसार कसा झाला पाहिजे, ह्याविषयी जरा सांग. तुझंही लव्ह मॅरेज झालंय. तुझा संसार कशाप्रकारे तू सुखी ठेवलायस, त्याविषयी जरा आम्हाला सांग? तर मग म्हणतात की लोकं म्हणतात की नवरा-बायकोच्या नात्यामध्ये ॲटिट्यूड नसला पाहिजे. माझी लव्ह मॅरेज जी झाली, म्हणजे माझं प्रेमच ॲटिट्यूडमुळे झालेलं आहे. बरं. म्हणजे अ, एका कार्यक्रमामध्ये मी सेलिब्रिटी होतो, गेस्ट म्हणून होतो. एक त्या कार्यक्रमामध्ये ती पण होती. ती पण अगोदर मॉडेलिंग, ॲक्टिंग करायची. हां. आताही करते. आताही तर तिने 2 मोठे-मोठे मॉडेलिंग कॉन्टेस्ट जिंकलेत. मुलगी सांभाळ सांभाळ तेही करते. तिला बिग सेलिब्रिटी आहे. ओके. तर एका कार्यक्रमामध्ये मी गेस्ट म्हणून होतो. ती होती आणि तिने ते पाहिलं, की माझ्या एंट्रीला किंवा मी आल्यावर ती लोकं कसं अ, ओरडतायत किंवा मला आदर देतायत. मग तिने ती चौकशी केली, की "अरे कोण आहे नक्की हा?" हं. हा किस्सा 8 वर्षा पाठीमागचा आहे. हां. तिने चौकशी केली. तिने तिच्या भावाला विचारलं, "अरे मी ते सचिन गवळी" "हां? तो होता तिथं?" म्हटली, "हां, मी तिच्यासोबतच होते कार्यक्रममध्ये." ओके. मग तिने ती माहिती काढली आणि तिला ठरवलं, की आता मला ह्या माणसाला भेटायचं आहे. हां. मग तिने तिच्या कॉमन फ्रेंडच्या थ्रू मला भेटण्यासाठी अप्रोच केला आणि आणि मी कुठेतरी बाहेर होतो. मला तर आठवत नाहीये. आणि ती 1.5 ते 2 महिने ती मला भेटायला माझ्या मागे लागली होती. ते म्हणजे बरं. तिच्या मैत्रिणीच्या थ्रू, की मला ह्याला भेटायचंच आहे. आणि 1.5 पावणे 2 महिने, 2 महिने मी टाळाटाळ केल्यासारखं असं तिचं मत, की मी टाळाटाळ हां. केली. 2 महिन्यांनी भेटली. भेटल्यावर तिला कळलं, की नाही ह्याने टाळाटाळ नाही केली, पण माणूस भारी आहे आणि इतरांपेक्षा जरा विचार वेगळे आहेत. स्पष्ट बोलतो, रोखठोक आहे, विद्रोही टाइप आहे जरा. हां. शिवरायांच्या विचारांवर चालतो. पण ते डोक्यात होतं, की ह्या माणसाने मला ॲटिट्यूड दाखवलाय 2 महिने. आता मी ह्याला आयुष्यभर ॲटिट्यूड दाखवणार. आणि परिणामी याच्यासाठी ती माझी बायको झाली. म्हणजे आजही काय सांगू तुला मला ॲटिट्यूड हा विषय ऑलरेडी आहे एकंदरीत तो हां. आणि मला आवडतं ते काही हरकत नाही. माझ्या बायकोनी रुबाबातच राहिलं पाहिजे. म्हणजे मला कोणीतरी विचारलं, की "तुला जगात सगळ्यात जास्त काय आवडतं?" तर मी सांगतो, "माझ्या लेकीची स्माईल, बायकोचा रुबाब आणि आईच्या डोळ्यात येणारे आनंदाश्रू." हो. हे मला सगळ्यात जास्त आवडतं. आता राहिला विषय वादाचा. तर वाद आमच्या घरी होतात. प्रचंड मोठे लेव्हल होतात. आमच्या घरी तर दादा असे वाद होतात, की आम्ही जर भांडून-भांडून दमलो, तर मध्ये ब्रेक घेतो, जेवतो हां. आणि परत भांडायला लागतो. पण बरं. तो राग आम्ही त्या जेवणावर काढत नाही. ओके. हां. म्हणजे भांडायला पाहिजे. नवरा-बायकोत भांडण पाहिजे, त्याशिवाय प्रेम पण नाहीये. बरं एवढाच विषय नाहीये. मला खूप लोकं विचारतात मला, की तुमचं अन वहिनीचं भांडण होतं का? आणि मग काय, काय? हं. आणि पुढं मग तुम्ही टोकाची भूमिका अजिबात नाही घेत. कारण मी माझ्या बायकोला सुखात, दुःखात, हसण्यात जेवढा जपतो, तेवढा मी तिला रागात पण तिला मी जपतो. म्हणजे रागामध्ये ती मला भरपूर काही बोलली. मी म्हणतो, "झालं? अजून काही बोलायचं आहे का? मन हलकं झालं ना, मोकळं झालं ना? हं. बोल. मला अधिकार आहे. हं. मला ते ऐकायचं आहे आणि मी ठरवलंच आहे, की तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये मी असेन." मग ते होतं आणि परत सगळं नॉर्मल होतं. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना, मी बंधू-भगिनी एवढं सांगेन, की तुम्ही तुमच्या बायकोला सुखात जपा, दुःखात जपा, हसण्यात जपा, भांडणात पण जपा आणि रागात पण जपा. ओके. म्हणजे बायकोने नवऱ्याला, नवऱ्याने बायकोला. नाहीतर मग तो आपला युगाडो येतो ना, मला अशीच म्हणली हां. आणि तुम्हाला तसाच मांडला. मग चालली बॅग भरून. आमच्यात दुसरा एक मुद्दा आहे. आमच्यात वाद झाल्यावरती तू घराच्या बाहेर हो, असं मी कधी म्हणत नाहीये. हं. मीच कुठेतरी बाहेर जातो आणि तासाभराने परत येतो. किंवा मी कुठेतरी बाहेर जातो आणि तिथं मला 1 तासाभराने फोन येतो. तमून झालं असेल तर या, गरम-गरम हे बनवलेलं आहे. आपोआप चेहऱ्यावर स्माईल येते. हां. मला वाटत नाही ना, की अरे वाद झाला होता. बरोबर. बरं जिच्यावर आयुष्य काढायचं आहे, त्या व्यक्तीबाबत गेला शिकवा काय? बरोबर. बरं मला अनेक लोकं हे पण विचारतात, "मग तुमच्या आईचा आणि बायकोचा वाद झाला काय करत?" काही नाही. आई पण माझी आणि बायको पण माझी. हं. म्हणजे सरळ एक साधं सोपं सूत्र सांगतो. म्हणजे
आता कधी-कधी अनेक वेळा असं होतं, की कौटुंबिक कलहामुळं व्यक्तीने दिला जीव, वाद झाले, इकडे स्फोट झाला. मी काय करतो, समज बाहेरून आलो, दोघे घरात असतील, दोघींचं कुठल्या मुद्द्यावरून होत नाही, हं, अजिबात नाही होत. दोघी तेवढ्या माय-लेकीसारखे दोघींचं बॉन्डिंग आहे. हं. पण जर कुणाचं झालं तर मी काय म्हणेन, जेव्हा आई मला बायकोबद्दल बोलायला जाईल, "हो का, ती तुला तशी म्हणली का? मी बघतो." जेव्हा बायको मला आईबद्दल सांगायला, "हो का, ती तुला तशी म्हणली का? मी बघतो." पुढच्याची काय अपेक्षा असते, की माझ्या हं. ॲक्शनला नवऱ्याकडनं रिएक्शन रिएक्शन भेटली पाहिजे, मुलाकडनं रिएक्शन भेटली पाहिजे. आपण ती द्यायची. वाद करून कुठे जायचं? शेवटी एकत्रच राहायचंय. बरोबर आहे. पण असं नाही ना, की एक माणसाचा एक स्वभाव आहे, की 100 गुण चांगली असली, तर आपण ती लक्षात नाही ठेवत. आपण फक्त एक चूक लक्षात ठेवतो. माझं उलटं आहे. मी चूक लक्षात नाही ठेवत. मी फक्त गुण चांगले ठेवतो. हां. कारण जो आपण आपल्या प्रत्येकाला जे आवडतं सोनं, ते मातीतनं मिळतं रे. त्याच्यावरती अनेक रासायनिक प्रक्रिया केल्यावरती मग ते सोनं बनतं. अनेक वेळा तपल्यानंतर मग त्याचा अलंकार होतो आणि मग बरोबर. तुमच्या तो गळ्यात येतो, हातात येतो, बोटात येतो आणि मग तो उठून दिसतो. तसंच बरोबर. आहे हे. आपल्याला जर कळलं ना पुढच्यांकडनं आपण काय घ्यायचंय तसं आपलं आयुष्य आहे. करेक्ट. मला एवढं कळतं. हे सुखी जीवनाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे, बरोबर. की आपल्या माणसाला आपल्याला जपता आलं पाहिजे. आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला आपल्याला जपता आलं पाहिजे. सुख-दुःखात प्रत्येक गोष्टीत आपण बाहेरून काम करून आल्यानंतर फ्रस्ट्रेशन येतं. कधी-कधी आपली चिडचिड होते. पण त्याची चिडचिड का होते ही जाणून घेतली पाहिजे प्रत्येक बायकोनी हं. किंवा प्रत्येक नवऱ्याने. तो चिडला म्हणून मी पण चिडायला जाते. नाही. गरज नाही ना. बरोबर. जास्त ताणले की तुटतं रे. कशाला ताणायचंय? करेक्ट. अंतिम सत्य काय? सुखी राहणं, बरोबर. आनंदी राहणं, समाधानी राहणं आणि निसर्गाचं पण एक गणित आहे. तुम्ही जसे असता तसे तुम्हाला आजूबाजूची लोकं दिसायला लागतात. करेक्ट आहे. तुम्ही जर टेन्शनमध्ये असाल, फ्रस्ट्रेशनमध्ये असाल, चिडचिडमध्ये असाल, तर तुम्हाला बाहेर तेच दिसणार. पण बरोबर. तुम्ही जर पॉझिटिव्ह अँगलमध्ये असाल, तुम्ही प्रॉपर विचार करताय, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, लोकं तुम्हाला अट्रॅक्ट होतात. बरोबर. हे आहे. बरं मी मी माझ्या भरपूर साऱ्या बहिणींना, बंधू-भगिनींना मी एक हे सांगेन पण, की वाद किती ताणायचा ना, हे ठरवा. हां. कारण काय होतं, त्याच्यामुळे अपघातही खूप सारे होत आहेत. उदाहरण तुला देतो, की गाडी चालवतोय, डोक्यामध्ये घरातला वाद भिनभिन हां. करतोय. आपण राइट इंडिकेटर घेतो आणि कधी-कधी आपण लेफ्टला वळतो. हं. आता मागच्याला वाटतं, की हा राइटला वळणार आहे. ह्याने राइटला इंडिकेटर घेतला ना. बरोबर आहे. मग एक तर त्याच्यामुळे आपण मरतो, आपण मोडतो, आपण कायमचं आपल्याला अपंगत्व येतं. नाहीतर हं. आपल्यामुळं मागच्याला काही ना काहीतरी होतं. बरोबर. त्याच्यामुळं वाद किती ताणायचा हे ठरवा आणि तो वाद, तो कौटुंबिक कलह तिथल्या तिथं सोडता आला पाहिजे. नाहीतर तो तुम्हाला मानसिक इजा तर देतोच, भविष्यात तुम्हाला शारीरिक इजा देईल आणि त्याच्यामुळं तुमचं जे कौटुंबिक आयुष्य आहे तेही बरबाद होईल. तुम्ही तुमच्या मुलांसाठी, आई-वडिलांसाठी ज्या गोष्टी तुम्ही अ, करू शकता. शारीरिक झाल्यावरती जाहीरचा मुद्दा आहे, आपोआप सगळं आटोक्यात येणार ना. बरोबर आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक बंधू-भगिनीला एक सांगेन, की तिने प्रत्येकाने किंवा त्याने प्रत्येकाने हा विचार करावा, की मला माझं इगो महत्त्वाचा आहे, माझा राग महत्त्वाचा आहे, की नातं महत्त्वाचं आहे. आणि जर नातं महत्त्वाचं असेल ना, तर राग आणि इगो बाजूला ठेवा. एका लेव्हलपर्यंत असायला पाहिजे. हं. आत्मसन्मान हा असायला पाहिजे. पण तो आत्मसन्मान असाही नसावा, की ज्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होईल. हं. आणि जमाना खूप वाईट आहे. प्रचंड विकृती होतीये. आजकाल समाजामध्ये लांडगे टपूनच बसलेत, की मला एकटी बाई कुठे भेटतीये. हो. ज्याची जबाबदारी असते आपण त्याला टाळतो. तो लांब जातो आणि मग सोशल मीडियावरती लोकं तुम्हाला खांदा देतात. सोशल मीडियावरून हो. तुमचे अश्रू पुसतात आणि परिणामी भरपूर गोष्टी घडतात आणि विकृती घडायला हेच कारणीभूत आहे. त्याच्यामुळं आपण आपली हक्काची माणसं जपली पाहिजेत, जी आपल्या अडी-अडचणीला कायमसोबत आपल्या येतील आणि ज्याच्यामुळे आपलं आयुष्य आनंदी, सुखी आणि समाधानी होईल. माझ्या मतानुसार सुखी संसाराची काही सूत्र आहेत. ती जर प्रत्येकाने जपली ना, तर सुखी संसार हा होणार म्हणजे होणार. हां. एक काय, आपल्या पार्टनरबद्दल आपल्याला कौतुक असलं पाहिजे. हं. जिव्हाळा असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आदर असला पाहिजे हं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये जपता आलं पाहिजे. ओके. तो चुकला ना, तर ते औषधासारखं काम करायचं. जसं हां. मेडिकलमधून एखादं औषध आणतो ते कडू असतं, पण ते आजार बरं करायचं काम करतं. ते तसं करायचं
आणि ज्या नवरा-बायकोला हे जमेल ना, त्यांचं आयुष्य सुखी आहे रे, समाधानी हां. आहे. बाकी मग त्यांच्या आयुष्यात कुठलं कौटुंबिक आलं आणि कुठला घटस्फोट करेक्ट, आला. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. समाधानी राहणं महत्वाचं. येस. मला वाटतं खूप साऱ्या गप्पा झाल्यात आता. बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा करून झालेली आहे आणि दादांनी आज त्याचा एक वेगळा विषय, ह्या विषयावरी तो खूप छान बोलू शकतो हे आपल्याला आज कळलंय आणि मला वाटतं असे खूप सारे विषय त्याच्याकडे आहेत. आम्ही मगाशी चर्चा करत होतो आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर ते या पॉडकास्टच्या कमेंटमध्ये कमेंट करा. सचिन दादाकडून कुठल्या एका वेगळ्या विषयावर तुम्हाला काही वेगळा अजून पॉडकास्ट हवा असेल, तर तेही तुम्ही सांगू शकता. तर आजच्यापुरती रजा घेऊयात. हा पॉडकास्ट जर आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गोष्ट फायद्याची या पॉडकास्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सचिन दादा, तुझा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणेश दादा तुझे खूप खूप धन्यवाद, की तू अ, माझ्याकडे वेगळं काय आहे हे मला हे आजच कळलं. मी फक्त जेन्युइनली जे माझ्या अनुभूती सांगत गेलो. तुझे परत एकदा खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू एखाद्या वेगळ्या विषयावरती. नक्कीच, नक्कीच, सगळेजण नक्कीच. काळजी घ्या, सुखी राहा, समाधानी राहा, स्वतःला जपा, निसर्ग जपा, नाती जपा. लवकरच भेटूया. येस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. हर हर महादेव.